नमस्कार, तुमचा नमस्कार. परिचय. माझं नाव परशुराम शांताराम मालुसरे. मी कासर्डी गावचा रहिवासी आहे, तालुका भोर, जिल्हा पुणे. आणि मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर हा व्यवसाय करतो. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे रस्ते असतील, पाणी पुरवठा योजना असतील किंवा गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग असतील, तर त्याचं काम गव्हर्नमेंटला मी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या कंपन्या आहेत, MNC कंपन्या असतील, इंडियन कंपन्या असतील, तर त्या कंपन्यांचं जे काय मेंटेनन्सची कामं असतील किंवा कंपन्या उभारण्याची कामं असतील, तर हे आपल्या व्यवसायाचं स्वरूप आहे. तुमच्या व्यवसायाविषयी थोडक्यात माहिती. जनरली मी 2017 साली हा व्यवसाय चालू केला. सुरुवातीला फक्त मी गव्हर्नमेंटमध्येच काम करत होतो. गव्हर्नमेंटचे जे काही वॉटर सप्लाय स्कीम असतील किंवा गव्हर्नमेंटचे रस्ते असतील किंवा गव्हर्नमेंटची दुरुस्त्यांची, सरकारी कार्यालयांच्या दुरुस्त्यांची कामं असतील किंवा गव्हर्नमेंटने जे इतर सर्व डिपार्टमेंटने, आरोग्य खात्याच्या डिपार्टमेंटने असेल, PWDने असेल, JP डिपार्टमेंटने जे गावच्या विकासासाठी किंवा शहरांच्या विकासासाठी जी काही टेंडर प्रक्रिया राबवली, त्याच्यामध्ये भाग घेऊन मी कामं करायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर साधारणतः लॉकडाऊननंतर मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करायला सुरुवात केली, जेणेकरून ज्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे काही कंपन्या असतील, MNC कंपन्या असतील किंवा MIDC-मधल्या काही कंपन्या असतील, तर तिथे मी मेंटेनन्सची कामं असतील किंवा नवीन कंपनी उभारण्याची कामं असतील, तर त्याला सुरुवात केली. तुमचे काही किती लोक काम करतात? जनरली जर परमनंटली विचार केला तर 4 ते 5 लोक परमनंट बेसिसवर काम करतात माझ्याकडनं 2021 पासून. आणि टेम्पररी जर विचार केला तर 40 ते 50 लोक टेम्पररी काम करतात. टेम्पररी म्हणजे ज्यावेळी रस्त्याचं काम असेल त्यावेळी त्या लोकांची ना बोलवून ते काम करून घेणे. म्हणजे ज्यावेळी कामाची अवेलेबिलिटी किंवा गरज आपण जो म्हणतो त्यावेळी असेल त्या पद्धतीने त्या कामगारांची गरज असेल असे म्हणजे टेम्पररी 40 ते 45 लोकांना आपण रोजगार देऊ शकतो व देतो असं म्हणायला काय हरकत नाही. तुमच्या व्यवसायाच्या पुढच्या योजना काय? आता जो व्यवसाय आहे, समजा 1 किंवा 2 तालुक्यामध्ये चालतो किंवा एका MIDC-मध्ये चालतो, त्याचा विस्तार जिल्ह्यामध्ये करायचा, जिल्ह्याबाहेर करायचा किंवा राज्याबाहेर जरी एखादा प्रोजेक्ट मिळाला तरी करण्याची आत्ता सध्या आपली तयारी आहे. आणि जनरली गव्हर्नमेंटमध्ये काम करत असताना की तुम्ही किती कॅपॅसिटीची कामं घेऊ शकता, त्यासाठी तुमच्या बीड कॅपॅसिटी किंवा टर्नओव्हर तपासलं जातं किंवा तुमचे मागचे वर्डन तपासले जातात. सद्यस्थितीला वर्डन असेल, बीड कॅपॅसिटी असेल, टर्नओव्हर असेल, ह्या गोष्टी मी वाढवण्याची म्हणजे माझ्या जे लायसन्सची किंवा रजिस्ट्रेशनची जी मर्यादा आहे ती वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. जनरली आत्ता आपल्या लायसन्सची कॅपॅसिटी 5 कोटीपर्यंत आहे. ती पुढच्या काळामध्ये 10 कोटी, 20 कोटी, 25 कोटी याच्यापर्यंत येत्या 4-2 वर्षांमध्ये न्यायचा विचार चालू आहे. अशा पद्धतीने चालू आहे. धन्यवाद. थँक्यू.